सर्वप्रथम देश सेवावृत्ती समाज कार्याचं व्रत चालवणाऱ्या गाडगे बाबांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी जो कॅम्प आयोजित केला त्यांचा जो उद्देश आहे विद्यार्थी जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी त्याचं कौतुक करतो। आणि सुरुवातीलाच मला इथे बोलण्यासाठी संधी दिल्याचं सुरुवातीलाच मी आभार मानतो। आता तुमच्याशी थोडा मी संवाद साधतो। आपला जो विषय आहे ना मी मन आणि माझं जग, मला सांगा या तीन पैकी कोणती गोष्ट मायनस करता येईल का एखादी? मी जर मायनस केला तर मन आणि जग याला काही अर्थ राहत नाही। आपण जर मन मायनस केलं तर मी आणि जग याचा मेळ लागत नाही, आणि जग मायनस केलं तर आपण आपल्या मनाचं करता काय? तर या तीन गोष्टी आहेत ना या एकसारख्या जोडलेल्या आहेत। आणि आपलं जे अस्तित्व आहे, आपलं जे जगणं आहे, त्या आपल्या जगण्याशी निगडित आपलं मन बनते। आणि आपलं जे मन आहे आणि आपण जे आहोत त्याला धरून आपल्याला हे जग जाणवते, किंवा आपल्याला जग आपण निर्माण करतो, किंवा आपल्याला जग तसं आहे असं वाटायला लागतं। आता मला एवढं सांगा, तुम्ही खात्रीनं कोण सांगू शकता की हे जग नक्की असं आहे? सांगता येईल का? सांगता येईल का? मग जग कसं आहे त्याचं उत्तर एवढं जर दिलं आपण की आपल्या मनाच्या कप्प्यातून त्या चष्म्यातून आपण पाहतो तसं जग दिसतं है ना। आणि एक पक्क लक्षात घ्या, आपलं जे मन आहे ना ते मीची वारंवार जागृती देतो। मी आहे, मी आहे, मी आहे, मैं हूं ना, है ना। आणि मी कुठे असतो? या जगामध्ये असतो। कायम ह्या जगामधल्या गोष्टी आपल्याला काही ना काहीतरी चांगल्या वाटतात, काही ना काहीतरी त्रास देतात। ज्या गोष्टी त्रास देतात त्या पण चांगल्या वाटतात, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या पण त्रास देतात। खास करून आपल्या मैत्री नातेसंबंध, आपले जे बरेचसे भावंड वगैरे भांडण होतात त्यांच्याशी। सख्या बहीण भावाला आपण काय म्हणतो? तुझं मी पुन्हा तोंड पाहणार नाही, इथे भेटले वर भेटू नका, है ना। तर ह्या जगामध्ये आपलं जे मन आहे ना ते आपलं स्वतःच एक जग तयार करत असतं। आपण आपल्या भोवताली एक विश्व निर्माण करतो, त्याच्यात एवढं गुरफटतो, इतकं गुरफटतो की त्याच्या बाहेर भरपूर काही आहे, खूप काही आहे, हे आपल्याला विसरून जातं। तर तुम्हाला एक छानसा टीव्ही सिरियलचं टायटल सॉन्ग वरून आपण सुरू करू। अवघाची हा संसार नावाची एक सिरियल होती, रोहिणी निनावे नावाच्या एक चांगल्या बुद्धिमान व्यक्तीने सुरू केलेली। त्याचं जे टायटल सॉन्ग होतं ते रोहिणी निनावे यांनीच लिहिलेलं, आणि अशोक पत्कींनी त्याची चाल लावली होती। ते गाणं इतकं सुंदर आहे, तुम्हाला आवडेल ते। म्हणजे ते जरी थोडंसं 10 वर्षांपूर्वीच आहे तरी या पिढीला ते आवडणार असं ते गाणं सुंदर तयार केलं। ते गाणं असं आहे, मन माझे मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनु, हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास शोधिनवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाय पुन्हा अवघाची हा संसार। ते गाणं पाहिलं काय सुंदर गाणं आहे। माझं मन कसं मोरपिशी स्वप्न मस्त रंगवत राहतो आपण आपलं जीवन, आपलं मन, आपली कल्पना असते, मला माझं असं छान जगायचं। मोरपिशी स्वप्न जणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनु। शिशिर ऋतूमधला जे ढग आहेत ना ते पाऊस नाही पडत, पण तात्पुरता जे पाणी असतं त्याला इंद्रधनुष्य दिसतं। आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप आभासी जगतो, आशेवर जगतो, शिशिरातल्या इंद्रधनुष्यासारखं आपल्याला ती रंग जगाचे रंग आपल्या मनाद्वारे मीला आकर्षित करत असतात। हुंदक्यांची कुजबुज, या जगामध्ये दुःख मिळालं नाही असं कोणतरी आहे का? जहां में ऐसा कौन है जिसको गम मिला नहीं, साहिल लुधियानवी विचारतो। या जगामध्ये दुःखाशिवाय काहीच नाही। हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज, एवढं होणे नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश। काही झालं तरी पुन्हा नवं काहीतरी शोधतो आपण।
राखेतून नीच नवा घेतला आकार. सगळं काही संपल्यानंतर त्याच्यातून पुन्हा आपण नव्या उर्वेनं उड्डाण घेतो, जगण्याची उर्वे है ना. राखीतून मीच नवा घेतला आकार. मग त्यामुळे काय होईल, उजळून जाय पुन्हा अवघाची हा संसार. हे सारं जग म्हणजे माझं जग. म्हणून मी म्हटलं मी, मन आणि माझं जग हे कायम जोडलेले. या जगामध्ये आपण गुरफटतो, गुरफटून टाकत नाही, त्याला जग म्हणायचंच नाही. हे आपल्याला नेहमी एंगेज ठेवतं जग है ना. इतकं छान वाटतं हे जग. कुठेही फिरा तुम्ही, चांगलं बाजार आहे सगळं, पण सुंदर आहे. हे जग आपल्याला नेहमी आकर्षित करतं आणि आपण त्याच्यामध्ये इतकं गुरफटतो, आपण स्वतःला विसरून जातो. स्वतः काय आहे हे भान विसरून जातं. त्याचं एक छानसं जोक तुम्हाला सांगतो, त्यातून तुम्हाला कळेल की आपण आपल्याला विसरतो आणि भान विसरून आपण या जगाच्या म्हणण्यामध्ये कसे ओढल्या जातो. जग काही बोलतं, आपण ओढल्या जातो. कसं, एका युनिव्हर्सिटीचा लागलेला नवीन एक प्रोफेसर होते, वय कमी होतं आणि इतके अभ्यासू होते. सतत ते पुस्तकामध्ये डोकं राहायचं, कायम वाचायचे, लिहायचे आणि लिहिणं वाचणं याच्यामध्ये एवढे एंगेज राहायचे, इतके एंगेज राहायचे सतत की त्यांना भान राहायचं नाही. एकदा ते त्या तंद्रीमध्ये लिहिण्यामध्ये एवढे गुंगले. त्यांचा एक मित्र आला, तो मित्र आला आणि त्याला बोलून त्यानं आवाज देऊन पाहिलं, याचं लक्षच नाही गेलं. मग या मित्राला आला त्याची हुक्की, म्हणजे त्याचा खोडी करण्याचं त्याच्या डोक्यात विचार आला. तो मित्र काय म्हणे, अरे म्हणे तू इथे हे पुस्तक वाचत बसला, लिहित बसला, पण तुझी बायको म्हणे तिकडे समुद्र किनारी कोणासोबत बसलेली, जरा जाऊन पाहिलं का? तो एकदम चिडला, उठला, हातात काठी घेतली. कुठे, तो मुंबईतला असेल, समुद्र किनाऱ्याजवळ काठी घेऊन कुठे 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 दिसेल समुद्र किनारी गेला. सगळा समुद्र किनारा फिरू लागला, बायको काही कुठे दिसेच ना. फिरता फिरता मग त्याच्या लक्षात आलं आपलं अजून लग्नच झालेलं नाही. त्याला गुंतवलं. काही नसताना हे जग आपल्याला असं काही पण सांगतं, आपण खरं समजतो, त्याच्यात ओढल्या जातो, या जगात आपण गुरफटतो आणि मग कळतं की माझा हा पार्टच नाहीये, माझ्या लाईफचा हा पार्टच नाहीये. या जगामध्ये अशा खूप गोष्टी आहे की ज्या आपल्या लाईफचा पार्ट नाही आणि आपण त्याच्यामध्ये ओढल्या जातो. आपलं मन हे अत्यंत सुंदर रहस्य. मनाचा विस्तार किती सांगता येईल का? मन कुठे राहतं, मन कुठे राहतं सांगतो? आपण काय म्हणतो, आपल्या डोक्यात राहतो मन. आता माझा प्रश्न असा आहे, मन आपल्या शरीरामध्ये राहतं का शरीर मनामध्ये राहतं हे सांगा. आपलं जे मन कुठपर्यंत विस्तार आहे सांगतो, जिथपर्यंत आपण विचार करू शकतो, जिथपर्यंत डोळ्याने पाहतो आणि डोळ्याने जे दिसतं त्याच्या पलीकडे जेवढा विचार करू शकतो तिथपर्यंत आपलं मन पोहोचलेलं असतं. सूर्य, चंद्र, तारे, मला आहे, पृथ्वी, समुद्र, हे सारं मनाच्या कवेमध्ये सहज व्यापून चाललं जातं. आणि म्हणून मनाला आपण सतत आनंदी ठेवायचं असते. तर संत तुकाराम महाराजांचे खूप सुंदर त्यांनी एक अभंग लिहिला, तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल. मन करारी प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ऐकलंय का तुम्ही? मन करारे प्रसन्न, मनाला प्रसन्न ठेवा, सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला सगळं काही मन मिळवून देईल. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, ते काही पण तुम्हाला मोक्ष, मुक्त व्हायचं असेल, बंधनात अडकायचं असेल, तरी पण सुख समाधान इच्छा. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकाळाची. मन आपुलेची शिष्य, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. आपल्याला अधोगतीला जायचं का प्रगती करायची हे आपलं मन ठरवते. मग आता मनाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, हे जग आहे ना आपल्या मनाप्रमाणे नसते. आपल्याला वाटतं माझ्या मनाप्रमाणे हे जग असावं, हे असं असावं, ते तसं असावं.
आणि मनाप्रमाणे जग नसते. आपले भावंडे आपल्या मनाप्रमाणे वागतात का? नाही वागत. आपण तरी भावंडाच्या मनानं वागतो का? नाही वागत. आपले आई वडील आपल्या मनाप्रमाणे वागतात? नाही. आपण वागायला लावतो आहे ना. बरेच जण ब्लॅकमेल करतात आई वडिलांना. सगळ्यात जास्त ब्लॅकमेल करण्याची जागा म्हणजे आई है ना. तसं नका करू. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आई हे असं काही मोठं गॉड गिफ्ट आहे आपल्यासाठी. ती असते तेव्हा तिची वाटत नाही आणि गेल्यानंतर तिथे तिचीच किंमत जाणायला लागते. आई केवळ 2 अक्षरी, जग सुद्धा 2 अक्षरी. आई शब्द 2 अक्षरी, जग सुद्धा 2 अक्षरी. पण जग कधी आईची बरोबरी करते का? एक आईला वजा केलं तर जगात काही उरतं का? आई म्हणजे विश्व आहे. लहानपणी आपण तिच्या भोवतीभोवती फिरलो. जन्मभर जो आईची किंमत करतो, मुलगा असो का मुलगी असो, माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, त्याचं जे माइंड पॉवर आहे ना ती फार प्रचंड वाढते. कुणाला जर का थोडस चिंता वाटत असेल, कमजोर वाटत असेल, घाबरल्यासारखं वाटत असेल, असुरक्षित वाटत असेल, तर काही नाही, फक्त आईशी गप्पा माराव्या. मी माझ्या आईशी तासनतास गप्पा मारायचो. तिला काही समजायचं नाही, पण माझ्या अवतीभोवतीच्या घडलेल्या गोष्टी तिला रोज सांगायचो. ती मला म्हणायची की बाळा मला यातलं काही समजत नाही, तरी का सांगतो? तर मी तिला म्हणायचो की सगळ्यात जवळची व्यक्ती आई तूच आहे, आणि मला शेअर करावं असं वाटणारी तूच आहे. तुला समजो का न समजो, पण मी तुझ्याजवळ शेअर करायला मला खूप प्रसन्न हलकं हलकं वाटतं. मग या जगात फिरताना मला प्रचंड ताकद येते. ही ताकद मला तुझ्यामुळे पाहिजे, म्हणून मी तुझ्याशी संवाद करणार. मन आपल्या आईशी जर जोडलं तर ती माऊली आपल्याला आपोआप बळ देते. स्वतःच्या मनाला बलशाली करण्याचे अनेक रस्ते. स्वतःच्या मनाला बलशाली करायचे कोणकोणते रस्ते? सगळ्यात पहिलं की आपण 2 गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे. कोणत्या? गर्दीमध्ये सगळ्यांची आपुलकीनं वागणं. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांशीच आपले लिमिटेड लोक नको. 1 आहे 2 आहे ते आपण सगळ्यांशीच चांगलं वागू जेव्हा शिकतो, तेव्हा आपली मेंटॅलिटी, माइंड पॉवर वाढते. आणि एकटे राहायला शिकणं हे खूप मोठं धाडसी काम. गर्दीचा बादशहा आणि एकांताचा योगी, हे ज्याला जमलं तो राजा असतो. गर्दीमध्ये सगळी गर्दी आपलीशी आहे ज्याला कळलं, आणि एकटं असताना मी माझं बस मेरी दुनिया अलग ही आहे, मी माझा एकटाच असेही काही नसतात. ते एन्जॉय करता आले पाहिजे. नुसतंच गर्दीत ओढत गेलो हेही नको, नुसतं एकटं राहणं तेही नको. बॅलन्स हे जगणं आहे ना, हे बॅलन्सवर चालते. जसं एका महात्म्याकडे एक राजा आला. त्या राजाचं कसं होतं, त्याला जेव्हा पश्चात त्यानं संन्यासी बनण्याची दीक्षा घेतली त्या महात्म्याकडे. आणि आधीचं जे जीवन होतं ना, खूप चैनीमध्ये विलासामध्ये जगलेला महाल होता. महालामध्ये इतके उंची, वेगवेगळ्या प्रकारची झुंबर, अनेक दासी त्याच्या हाताखाली. आणि एकदम त्याला कळलं की हे काही वेगळ्या, आपण संन्यासी होऊन जाऊ. त्याकडे जाऊन तो संन्यासी झाला. आणि त्याने पाहिलं, त्याला सांगितलं भिक्षा मागायला जा, भिक्षा मागून आणूनच खायचं, तुझा इगो संपला पाहिजे, त्यासाठी भिक्षा मागायला लावली. तो भिक्षा मागून यायचा तो राजा. आणि त्या महात्म्याच्या ती भोवतीची साधू, त्या साधूंपेक्षा जास्त स्वतःला त्रास करून घ्यायचं असं काम त्याने चालू केलं. म्हणजे साधू रस्त्याने चालले तर हा मुद्दाम काट्याकुट्यातून चालायचा. साधूंनी पायात ती खडावा घातलेल्या असल्या, हा अनवाणी पायानं स्वतःला त्रास द्यायचा. साधू 12 वाजता जेवत असतील, हा मुद्दाम दुपारी 2-3 वाजता जेवायचा. असे क्लेश स्वतःला द्यायचे त्याने. मग असं त्या महात्म्याच्या लक्षात आलं. त्याने त्याला बोलावलं, राजा
तू सुंदर वीणा वाजवत होता हे मी ऐकलेलं आहे. तू उत्तम वीणा वादक आहे. तो म्हणाला हो, मला तुझ्याकडून एकदा वीणा ऐकायची आहे. त्या राजा म्हणाला ठीक आहे. एक वीणा ठेवलेली होती, त्याच्या खोलट्या पूर्ण ढिल्ल्या करून ठेवलेल्या होत्या. ते महात्मा म्हणाला त्याला, राजाला, चला वाजवायला सुरुवात करा. राजा म्हणे असं थोडीच वाजणार आहे. मग काय करावं लागेल, त्या खुंट्या पिळाव्या लागतील म्हणे. मग तो महात्मा म्हणाला की खुंट्या पिळून घे. त्याला खुंट्या पिळल्या. पिळल्यानंतर तो महात्माने आणखी पिळा. नाही म्हणे महाराज, अजून पिळता येणार नाही. नाही नाही पिळा म्हणजे खुंट्या अधिक पिळा. मग तो म्हणाला की जास्त पिळल्या तर त्या तारा तुटून जातील, संगीत निर्माण होणार नाही. मग तो महात्मा म्हणतो जेव्हा ज्या तारा ढिल्ल्या होत्या तेव्हा निर्माण झालं, त्या जास्त ताणल्या तेव्हा संगीत निर्माण झालं नाही. बॅलन्स मध्ये जर तर संगीत निर्माण होते. आयुष्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये माणसानं बॅलन्स ठेवलं, अजिबातच चिडायचं नाही, हे नुसरी करायची हे चालत नाही. कुठे चिडायचं आणि कुठे शांत राहायचं हे टेक्निक आहे, कला आहे. माणूस नुसता रात्रभर अभ्यास करत जागा राहिला आजारी पडेल, दिवस रात्र झोपून राहिला तरी आजारी पडेल. किती जागायचं, किती अभ्यास करायचं हे आपण आपल्यावरती अवलंबून आहे. तसं जगण्याच्या बाबतीतही किती चांगलं किती वाईट बनायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण या जगाला ठरवत नसतो. जग फारच चांगलं आहे, जग फारच वाईट आहे, मीच तेवढा चांगला आहे, बाकी सगळे वाईट आहे. आपली साधारणतः टेंडन्सी असते ना, थोडस बाहेर यावं लागतं. आपल्या मनाला संकुचित ठेवलं ना तर आपण जास्त दुःखी होतो. दुःखी व्हायचं असेल तर संकुचित ठेवा, आनंदी राहायचं असेल तर विस्तारित करा. आपल्या बघा तुम्हाला पटेल ना, आपल्या मनाला हेल्दी बनवायचं असेल ना, मला पटलेला उपाय तुम्हाला सांगतो. आपल्या अवतीभोवती कुणाचंही चांगलं काही दिसलं ना, गुण वगैरे दिसलं ना, टाळ्या वाजवायला शिकायचं. जसं कोणी सुंदर गाणं म्हटलं ना तर बरेच जण म्हणतात याच्यापेक्षा ते चांगलं गातात. काही नाही, तुम्ही गाता का, तुम्ही गाऊन दाखवा. नाही ना, मग टाळ्या वाजवा, है ना. कोणी सुंदर चित्र काढले, कोणी छान ऍक्टिंग करतं, कुणाकडे काही चांगल्या कला असतात, कोणी छान बोलते, बऱ्याच गोष्टी आहे. आपण जेव्हा कौतुक करतो तेव्हा आपलं मन विस्तारित होतं. आपण जेव्हा स्वतः पुरता विचार करतो तेव्हा ते संकुचित होते. दुसरी गोष्ट मी स्वतः पाहिलं की कुठल्याही प्रकारच्या भेदाभेद जेव्हा असतात ट्रॅडिशनल वगैरे, त्याच्यामध्ये आपण सुद्धा त्याच्या मागे लागलो ना तर मग कधी, आता बघा तुमच्यातही अनुभव असेल की बहीण असली तर ट्रॅडिशनल मध्ये भावाला जास्त काही जण झुकतं माप देतात. बहिणीने सांगतात तो मुलगा आहे ना, तुला हे कशाला पाहिजे, तर ह्या गोष्टी नाही पाहिजे. जर एखादा भाऊ हे जर स्वीकारत असेल आणि बहिणीला तशी ट्रीटमेंट देत असेल तर त्याचं माइंड कधीच विस्तारित होणार नाही. त्याचबरोबर आणखी इतरही अनेक भेद आहेत. अत्यंत मूर्ख आणि ज्यांना डोकंच नाही असे लोक या जगात आहेत ना. आपण काय करतो त्यांच्यासाठी, पण त्यांच्यावरती चेक होणार नाही का, नाही होत. अत्यंत बुद्धिमान माणसं आहेत, पण कधी कधी अत्यंत बुद्धिमान माणसं ही इगोइस्टिक असतात, है ना. तर आपण सगळ्यांचा रिस्पेक्ट करून स्वतःला डेव्हलप करणारा एक जे माइंड आहे ते जर आपण केलं तरच उपयोगी आहे. मगाशी तुम्हाला त्या मित्राची एक कथा सांगितली. आणखी बघा, या जगाला खूप काही देणाऱ्या लोकांचं मन तसं असतं. काही लोक जगाला देतच राहिले इतकं, जसं न्यूटनचं उदाहरण आहे. न्यूटनचं सतत मन काही ना काहीतरी शोधत राहायचं. त्याच्यावर बद्दल एक सत्य घट, त्यानं म्हणजे आपल्या विचाराच्या नावे होता आणि मला वाटलं की आपल्याला भूक लागली. नोकराला बोलावलं आणि सांगितलं, अरे माझ्यासाठी जेवण तयार करून ठेव, मला भूक लागली. तो नोकर म्हणाला ठीक आहे. तो नोकरानं छानपैकी जेवण तयार केलं, टेबलवर आणून ठेवलं. हे न्यूटन महाशय पुन्हा आपल्या तंद्रीमध्ये गेले, जेवण आणून ठेवलं आणि त्याला सांगितलं की महाराज जेवण तयार आहे तुमचं.
याचं लक्षच नाहीये, हा आपल्या तंद्रीमध्ये. आणि मग त्या नोकरानं वाट पाहिली ही महाराज की आता याची समाधी उतरत नाही लवकर, जेव्हा उतरेल तेव्हा जेवते. तो नोकर चालला गेला. थोड्या मिनिटामध्ये तिथे न्यूटनचा मित्र आला आणि त्यानं आवाज दिला यांना न्यूटनला. त्या न्यूटनचं काही लक्ष नाही. मग तो मित्र टेबलवर बसला, त्यानं झाकण बाजूला करून पाहिलं, जेवण तयार होतं मस्तपैकी. त्यानं काय केलं, तो म्हणे की हे काही जागेवर येत नाही, जेवण वाया जाईल, आपण खाऊन टाका. त्यानं जेवण फस्त केलं, ते झाकण ठेवलं. नोकराला सांगितलं की महाशय जेव्हा तंद्री सुटेल यांची तेव्हा त्यांना सांगा. तो मित्र निघून गेला आणि थोड्या वेळानंतर न्यूटनची तंद्री भंगली आणि तो टेबलवर येऊन बसला. टेबलवर येऊन बसला आणि झाकण बाजूला केलं आणि हसायला लागला. तो नोकर म्हणे काय झालं महाराज? तो म्हणे अरे मी आजकाल इतका तंद्रीमध्ये असतो की मी जेवण केव्हा केलं हेच मला माहिती नाही, आठवूच नाही लागलं. इथं सगळं खलास झालेलं आहे आणि तंद्रीमध्ये मी जेवण केव्हा केलं हेच मी आठवत आहे. तो नोकर लागला. तो म्हणतो महाशय तुम्ही जेवण केलंच नाही, तुमचा मित्र आला होता, तो जेवण करून गेला. ही जी तंद्री आहे तुमची ही नेहमी अशीच राहते आणि तुम्हाला काही ते कळलं नाही, तुमचा मित्र जेवण करून गेला. तर या न्यूटननं सतत 20 वर्ष संशोधन करून ताऱ्यांच्या बाबतीत बरंच काही लिहून ठेवलं होतं. आता 20 वर्ष रात्रंदिवस जागून त्यानं लिखाण केलं. त्याची इतकी कागदपत्र त्या टेबलवर होते. त्याचा एक कुत्रा होता. त्या कुत्र्यानं रात्रीची वेळ होती, स्पिरिटचा दिवा त्या बाजूला टेबलवर ठेवला होता. ते कुत्रं तिथे आलं आणि असं तोंडानं काहीतरी शोधून पाहिलं काही मिळतंय का, आणि त्या तोंडाचा धक्का लागून तो स्पिरिटचा दिवा कलंडला आणि सगळी कागदपत्र जळून भस्म झाली. ती कागद सगळे जळून भस्म झाले. न्यूटन तिथे आला आणि त्यानं पाहिलं की त्या कुत्र्यामुळं 20 वर्षाचं सगळं काही उद्ध्वस्त झालं. दुसरा कोणी असलं तर कुत्र्याला मारून टाकलं असतं एखाद्यानं. त्या न्यूटननं त्याच्या डोक्यावर थोपटलं आणि त्याला म्हटलं, त्या कुत्र्याला म्हणाला की बाळा म्हणे तू काय नुकसान करून ठेवलं, तुला कधीच कळणार नाही, पण हे नुकसान आता आयुष्यात कधीही भरून येणार नाही. प्राण्यांची सुद्धा दया, मन संकुचित असतं त्याचं, तर त्यानं त्या कुत्र्याला काहीतरी शिक्षा केली असती, मारलं असतं, पण त्याचं प्राण्यांवरही प्रेम. माणसाचं मन हे असं सर्वदूर दयेने व्याप्त, आदराने व्याप्त, दुसऱ्या कुठलंही चांगलं काम दिसलं तर कौतुकाने व्याप्त असं केलं ना तर ते मन आरोग्य संपन्न राहतं. ते आरोग्य संपन्न मन आपल्या प्रत्येकाला बनवायचं. दुसरं एक उदाहरण सांगतो एडिसनचं. थॉमस अल्वा एडिसन सगळ्यांना माहिती आहे. या एडिसननं एक दिवा लावला, दिवा शोधला. आता जो पहिला लॅम्प त्यानं जो शोधला, काही जण म्हणतात की 1000 प्रयोग केले. जर 1000 प्रयोग त्याने केले असतील तर 999 प्रयोग त्याचे दिशेने 1000व्या प्रयोगाला दिवा लागला. लोक त्याला कुच म्हणाले, दोघं तिघं म्हणे 1000व्या प्रयोगाला दिवा लागला, 999 प्रयोग तर वाया गेले ना. तुम्ही काय शिकले त्याच्यातून? पॉझिटिव्हिटी पहा एडिसनची. तो काय म्हणतो, त्या 999 प्रयोगातून मी हे शिकलो की त्या प्रयोगाने दिवा लागत नसतो. याच्या पलीकडे काहीच नाही. मग हा जो दिवा त्यानं तयार केला, तो दिवा घेऊन त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होतं. गर्दी प्रचंड भरलेली आणि त्या गर्दीमध्ये तो दिवा कसा पेटतो एडिसनला दाखवायचं. त्याने काय केलं, एका माणसाला
बोलावलं आणि त्याला सांगितलं की हा दिवा तू घेऊन जा आणि त्या टेबलवर दे. त्या माणसानं तो तसा घेतला आणि तो चालला. समोरची गर्दी, सगळं लोकांचं लक्ष, अटेन्शन सगळं त्याच्याकडे. यानं दिवा घेऊन चालता चालता नेमका त्या गर्दीकडे लक्ष गेलं आणि ठेचकाळला आणि खाली पडला. खाली पडला तसा तो दिवा फुटून गेला आणि तो माणूस रडायला लागला. बाकीचे लोक त्याला मोठ्या मोठ्यानं काय काय वाटेल ते बोलू लागले. एडिसन शांत होता. तो स्टेजवर आला आणि सर्वांची माफी मागितली आणि सगळ्यांना काय म्हणून, मी उद्या पुन्हा तुम्हाला याच वेळी हा दिवा लावून दाखवतो, फक्त मला 24 तास द्या. एडिसननं नंतर रातोरात तो दिवा पुन्हा तयार केला. तो ज्याच्या हातून फुटला तो तर बिचारा रडत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा गर्दी तिथेच थांबलेली, एडिसनने त्या माणसाला बोलावलं. चल म्हणे, दिवा घेऊन तिथे जायचं. तो माणूस म्हणाला, मी काल दिवा फुटला, मी काही हात लावत नाही, माझ्याकडून पुन्हा चूक झाली तर. एडिसन म्हणाला, तुला तुझ्या चुकीची जी काय जाणीव तुला काल झालेली आहे ना, ती अजूनही तुझ्या मनात आहे, मला माहिती. तू काल तुझ्याकडून चुकून दिवा फुटला, आज दिवा फुटणार नाही. तूच दिवा घेऊन तिथे न्यायचा आहे आणि मी जर तुला संधी दिली नाही तर मी भेदभाव करतो असं लोक म्हणतील. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझा आत्मविश्वास मी जागा करायचा नाही तर कोण करणार रे? सगळी गर्दी तुझा आत्मविश्वास कमी करण्यासाठी, खच्ची करण्यासाठी बसलेली आहे. या गर्दीत तू एकतरी असावा, तुझा आत्मविश्वास पुन्हा मी जागवेल, तुझ्या आत्मविश्वासाला मी पुन्हा जागृती देईल. त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला तो दिवा अगदी सावधपूर्वकपणे त्यानं तो दिवा नेऊन ठेवला. एडिसन त्याला वायर्स वगैरे जोडले आणि दिवा पेटवला. टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. एडिसनने तो लावलेला दिसणारा दिवा फक्त पेटवला नाही, त्यांच्या मनातला आत्मविश्वासाचा दिवा सुद्धा त्याने पेटवला. जगामध्ये मी स्वतः हे समजतो, आपण अनेकदा यज्ञ हा शब्द ऐकतो. हा यज्ञ, तो यज्ञ, तो यज्ञ. फक्त लक्षात घ्या, मला पटलेली गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. दुसऱ्याचा आत्मविश्वास जागा करणं हा सर्वात मोठा यज्ञ मानतो मी. कुठल्याही खचून गेले व्यक्तीला आधार दिला पाहिजे. ज्या व्यक्तीला असहाय वाटतं की आता आयुष्यात काहीच नाही, हे सगळं संपल्यासारखं आहे, अशा वेळी जो उभा राहतो ना, ती व्यक्ती त्याच्यासाठी देव असते. जे म्हणतात की देव कुठे आहे, देव नाही आहे, त्यांना बाजूला ठेवून द्या. माणसातच देव असतो. गाडगे बाबा तेच सांगायचे. पण हा असा जेव्हा चांगलं काम करतो ना, आपण आपल्या मनाला विकसित करतो, आपण संकुचित ठेवत नाही. आपण संकुचित ठेवत नाही तेव्हा आपल्यामध्ये देवत्व आल्यासारखं आपण चांगलं काम करतो. आणि हे चांगलं काम करणं हे व्रत आहे. आपल्या प्रत्येकाला घ्यायचंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगले कामं केले पाहिजे. आपण या जगामध्ये दुसऱ्याला काय समजतो, स्वतःला काय समजतो, सांगता येईल का? आपण दुसऱ्याला म्हणतो तुला माहिती नाही मी काय करू शकतो, ते म्हणतो तुलाच माहिती नाही तू काय करू शकतो ते, है ना? आपल्या क्षमता एवढ्या आहेत, एवढी ताकद आहे, आपण स्वतःला ओळखत नाही, आपण दुसऱ्याला ओळखत नाही. दुसऱ्यांच्या बाहेर जगात, या जगामध्ये काय करतो आपण पाहत असतो. पाहता पाहता आपलं मन काहीतरी कॅल्क्युलेशन करतं आणि कॅल्क्युलेशन करून गृहीतक धरून त्याला धरून ती स्टोरी तयार करत असतं. We all are story writers, but all stories are not true. Most of them are fake. दुसऱ्याबद्दल ज्या स्टोरी करतात त्या फेक जास्त असतात. की ही व्यक्ती तशी आहे, ती व्यक्ती तशी आहे, मी याच्याबद्दल असं ऐकलं नाही, तिच्याबद्दल तसं ऐकलं, आणि ही व्यक्ती असे. अरे काही लोकांना हेच काम आहेत, दुसऱ्याला स्टोरी तयार करणे, एवढ्याच स्टोरीज ते तयार करतात. ते या जगामध्ये नुसतं वरवर पाहून ठरवणं हा फार मोठा गुन्हा वाटतो मला. तसं नाही करू. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी पण असते, याचा विचार कधीतरी करायला पाहिजे. याची छानशी कथा तुम्हाला सांगतो. एक छोटासा मुलगा होता. तो
त्या घराचा परिसर बराच होता, असा म्हणजे झाड वगैरे होती. एक अक्रोडाचं झाड समोर होतं दाराच्या बाहेर. तर वरून अक्रोड पडायचे. यानं गोळा केले 5 अक्रोड त्यानं खिडकीच्या बाहेर ठेवून दिले. आणि हे आपण संध्याकाळी वगैरे खाऊ असं त्यांना ठरवलं. थोड्या वेळाने त्याचा मित्र आला, शेजारी राहत होता. ते मित्राशी खेळता खेळता त्याचा बराच वेळ गेला आणि मित्र नंतर निघून गेला. त्यानंतर हा मुलगा बाहेर आला. आता अक्रोड खाऊ त्यानं पाहिलं आपण मगाशी 5 अक्रोड ठेवले होते, आता 3च अक्रोड दिसले त्याला. त्यानं काय विचार केला, आपला मित्र आला होता, यानं जाता अक्रोड नेले घरी. 3च अक्रोड ठेवले. जाऊ द्या, झाडावरून पडले ना तर आपण आणखी जमा करू. याला मात्र आपण आपल्या अक्रोडाचा वाटा देणार नाही. एकही अक्रोड द्यायचे नाही, चोरून नेतो लेकाचा. मग त्यानं त्याच्या आईजवळ कंप्लेंट केली की या मित्रानं बाजूच्या जाता जाता माझे 2 अक्रोड नेले. त्याची आई म्हणाली तू पाहिलाय का त्याला नेताना? मग म्हणे तोच तर आला होता, कोण नेणारे दुसरं? आता तो यायच्या आधी 5 होते, तो गेला तेव्हा 3 राहिले, 2 अक्रोड लांबवले त्याने. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो मित्र पुन्हा आला त्याच्याकडे खेळायला. आता यानं काय केलं, त्याच्याशी खेळताना ते कालचं मन नव्हतं त्याचं तसं. आज त्याच्या डोक्यामध्ये होतं की हा चोर आहे, ज्यानं आपले 2 अक्रोड चोरले. ते दोघं थोडा वेळ खेळले, मित्र निघून गेला आणि गेल्यानंतर यानं त्याला जाऊ दिलं आणि बाहेर येऊन पाहिलं कालचे जे 3 अक्रोड होते ना त्याच्यातला पुन्हा एक गायब होता. मग हा म्हणे काय छोटा मित्र आहे लेखाचा, जाता जाता पुन्हा एक नेला. त्याच्या आईला म्हणाला की ह्याच्याशी मी दोस्ती तोडून टाकतो. त्याची आई म्हणाली तू पाहिलंय का त्याला, चोरी करताना पाहिलंय का तू? नाही ना. मग ठरवतो कसा? नाही म्हणे आत्ताच कालही 2 गेले, आजही 1 अक्रोड चोरीला गेला. आई म्हणाली असं नसते, तू आपण जे घडणारी वेगळी असते, डोळ्यानं पाहतो ते वेगळं असतं. हे जग फार वेगळं आहे, आपण समजतो तसं नसते सगळ्याच वेळ. तू असं लेबल लावू नको. मग त्याची आई झाडझुड करू लागली. हा मुलगा पण आईच्या अवतीभोवती फिरू लागला आणि आश्चर्य, थोड्या वेळानंतर झाडावरून उडी मारून सरसरत एक खारुताई आली आणि तिला ते उरले होते त्यातला अजून एक अक्रोड उचलून पळाली. मग आईनं त्याच्याकडे बघितलं, तुला चोर सापडला का? तो म्हणाला हो. कोण आहे चोर? ही खारुताई आहे. मित्र आहे का? नाही नाही, मित्रानं काहीच नाही केलेलं. मग आता तू खारुताईला नाव ठेवतोस का? वाईट ठरवतो? तू म्हणाला नाही, तो प्राणी आहे, त्याला थोडी समजतं. मग तुझ्या मित्राला तू इतकं काही जे मघाशी लेबल्स लावले त्याचं काय? तो म्हणाला माझी चूक झाली. मग आता एक काम कर, त्याच्या आईने बनवला तर शिरा जा, पहिले त्याला खायला दे. आणि या आज असं मैत्रीमध्ये इतकं वरवर विचार करणं सोडून दे. तुम्हाला लागू होते नाही होते की नाही? आपल्याला सुद्धा आपल्या मैत्रीमध्ये आपले जे अवतीभोवतीचे लोक असतात कधी कधी खूप चांगले असतात, पण एखादी गोष्ट ते आपल्याला पाहिजे तशी एक्सप्रेस होत नाही, म्हणून आपण त्यांना वाईट ठरवणं हे चांगलं नाही. ते आपल्याला आपण समजतो त्याच्यापेक्षाही चांगली वर्तणूक द्यायसाठी उतावळे असतात, पण आपण त्यांना चांगलं वागायची संधीच देत नाही. असं नाही करायचं. आणि मग आपण हे मनाला विकसित करण्याचा हा पण रस्ता. इतरांबद्दल सुद्धा चांगला विचार करायचा. आणि मुख्य गोष्ट या जगामध्ये, हे जग कुठपर्यंत आहे आपल्यासाठी? हे जग कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत. मग सगळ्यात जास्त प्रयोग कोणावर करावे लागतील आपल्याला? मीवर, स्वतःवर. स्वतःवर प्रयोग काय करायचे? काय प्रयोग काय करणार आपण? 2-3 गोष्टी. स्वतःला चांगलं आहे, मी चांगली व्यक्ती आहे हे सांगणं. आणि दुसरी गोष्ट, या जगामध्ये सगळेच चांगले असतात, माणसं सगळे चांगले असतात, हे समजातून चुकीचं वागतात. पक्क लक्षात घ्या.
आणि आपण जर पाहतो म्हटलं ना जगामध्ये, तर वाईट शोधलं तर वाईटच आहे, चांगलं शोधलं तर चांगलंच आहे. अशी एक छान कथा आहे महाभारतामध्ये. कोणीतरी विचारलं कृष्णाला की या जगातले लोक किती आहेत आणि वाईट लोक किती आहेत. तो म्हणाला, थांब, तुला थोडासा वेळ द्यावा लागेल. पहिले त्याला दुर्योधनाला बोलावलं याच्या समोर आणि सांगितलं की तू थोडस फिरून ये, तुला जितकं फिरायचं तितका फिर आणि मला तरी चांगला माणूस शोधून आण. दुर्योधन फिरला, प्रत्येक ठिकाणी त्यानं पाहिलं, नाही कडे एक तरी चांगला माणूस नाहीये, काहीतरी वाईट आहे, काहीतरी वाईट आहे, वाईट आहे. दुर्योधन आला आणि कृष्णाला सांगतो, मला एकही चांगला माणूस सापड, काहीतरी वाईट प्रत्येकाने. मग त्यानं युधिष्ठिराला बोलावलं की बाबा रे, आता तू जा आणि या जगातून कुठेही फिर, एक तरी वाईट माणूस तू पकडून आण. युधिष्ठिर गेला, प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यानं पाहिलं काहीतरी चांगलं आहे, काहीतरी चांगलं आहे, पूर्ण वाईट म्हणावं असं कोणीच नाही. तो परत आला आणि कृष्णाला सांगतो की नाही रे बाबा, या जगामध्ये पूर्ण वाईट व्यक्ती मला एकही सापडली नाही, प्रत्येकात काहीतरी चांगलं पण आहे. आता तुम्ही मला सांगा, दुर्योधन बरोबर का युधिष्ठिर बरोबर? युधिष्ठिरच, की काहीतरी चांगलं प्रत्येकात पहा. सकाळी उठल्यानंतर आरशामध्ये ज्या व्यक्तीला पाहतो त्या व्यक्तीतलं चांगलं पाहायला विसरतो आपण कधी कधी. सगळ्या जगातलं छान छान पाहतो, सगळ्या जगाला मोहित होतो आपण. वी आर अट्रॅक्टेड ग्रेटली टू ऑल द ऑब्जेक्ट्स इन दिस वर्ल्ड. पण स्वतःकडे कधी आकर्षित होणार की माझं अस्तित्व खूप सुंदर आहे, माझं मन खूप सुंदर आहे, मोर पिशी स्वप्न जणू है ना. माझ्या मनाला मी खरोखर काहीतरी चांगलं सांगायला पाहिजे आणि माझ्या स्वतःच्या जगण्याला मी चांगला अर्थ दिला पाहिजे. माझं जगणं काही चिल्लर नाहीये आणि मी काहीतरी चांगला उद्देश घेऊन या विश्वामध्ये आलेलो आहे. या युनिव्हर्सने मला बनवलं, युनिक बनवलं ना. माझ्यासारखा चेहरा पुन्हा सापडणार नाही, इतका करेक्ट सारखा नसतोच. पुष्कळ तंतोतंत येतात, एक सारखा कोणीच नाही. माझ्यासारखा एक्झॅक्ट आवाज कोणाचाच नसतो. आपल्यासारखा आवाज काढता येतो, आपण दुसऱ्याचे आवाज काढतो, पण ओरिजिनल आवाज तो वेगळा असतो. बोटांचे ठसे आणि आपल्या स्वभावातला कुणालाही न कळणारा स्वभाव, तो तर आपलाच आहे. बाकीच्यांना कळत नाही, आपल्याला तरी कुठे कळतो. स्वतःला शोध लागत नाही, हीच खूप मजा आहे माणसाची. तर तो शोध या जगामध्ये फिरताना आपल्याला लावायचा आहे. या जगे आपण आताच म्हटलं ना की आपण लेबल लावायचं नाही. या जगामध्ये जजमेंट करत बसायचं नाही. तुम्ही कधी कोर्टातले खटले पाहिले का? पाहिले असतील, नसतील तर एकदा खटले पहा तुम्ही. मला सांगा, ज्यांनी खटले कधी पाहिले किंवा जे पाहणार आहेत, विचार करा, तुम्ही कोर्टाचा खटला पाहायला गेल्यानंतर ती जजमेंट तुम्ही देणार आहे का? ते खटल्याचं देणार आहे का? नाही देणार आहे. कोण देणार आहे? तो जज देणार. तुम्ही आरोपी आरोप करणारा, या दोघांपैकी कोणाची बाजू मांडणार आहे का? वकील आहे का तुम्ही? नाही, आपण वकिली नाही करू शकत. मग आपल्या कोर्टामध्ये एखादा खटला पाहताना आपला रोल काय राहील? फक्त प्रेक्षक म्हणून पाहू. त्या खटल्याचा निकालही काही लागेल, आपल्याला लागू राहील का? तो नाही ना. त्याच्यामध्ये आरोपी किंवा आरोप करणारा, त्यांचे जे काही युक्तिवाद होतील आणि जजमेंट कोण देईल? तो जज देईल. मग या जगामध्ये सुद्धा कधी कधी नुसतं प्रेक्षक म्हणून पाहायला काय हरकत आहे? चाललंय हे जग असं. मला अजिबात आवडत नाही, पण तसं पाहायला टीव्ही सिरियल पाहतो तसं पाहा नाही या जगाकडे. मला ही सिरियल अजिबात आवडत नाही, तरी पाहतो ना आपण, पाहतो ना. मग या जगाला सुद्धा एक सिरियल सारखं का नाही पाहत आपण? अशी पूर्वीपासून न ठरलेल्या गोष्टी घडत राहतात, अशी ही सिरियल आहे असा समज करून आपण जर जगाला पाहिलं तर आपल्याला या जगाचा काहीच त्रास होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, या जगामध्ये जजमेंटल व्हायचं नाही. या जगामध्ये जज केलं तर मेंटल व्हायची वेळ येते. आलं लक्षामध्ये? जगाला जज नका करू जास्त.
जज कराल तर मेंटल व्हायची भीती राहते आणि ते आपल्याला व्हायचं नाही. तुम्हाला मी जास्त वेळ घेणार नाही, कारण याच्या आधी पण तुम्ही बसलेले होते. तर आपण आता थोडक्यामध्ये आणखी काही उदाहरणं देतो आणि मी थांबतो. हे जग आभासी आहे, म्हणजे काल्पनिक गोष्टी या जगात जास्त आकर्षित करतात. तुम्हाला रिअल लाईफ मधले जे हिरो आहेत की त्यांना सगळे विरोध करताना दिसते, आणि स्टोरी मधले जेव्हा हिरो असतो ना त्यांना आपण सपोर्टर बनत असतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून राज्य उभं करत होते तेव्हा विरोधक सुद्धा खूप होते त्यांना. आज त्यांची किंमत आपल्याला कळते, त्यावेळेसच्या लोकांना ती लवकर कळली नाही. मग आपण काल्पनिक विश्वामध्ये जास्त रमतो. आपला जो खास करून वेळ मोबाईलवर पाहतो, आपण जी काही रील वगैरे बनवतात किंवा कसल्या सिरियल वगैरे असतात तर नसल्या तरी पण आपल्याला जे काल्पनिक विश्व आहे त्या काल्पनिक विश्वाचं आकर्षण खूप राहतं. आणि आपण काय कल्पना करतो या जगामध्ये पहा की काहीतरी कुठलंही काही घडण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं वाटतं की काही विचित्र घडायची भीती वाटते. चालू राहते की नाही, आपल्या काहीतरी विचित्र घडायची भीती राहते. का वाटते ते? विचित्र काय घडणार आहे? इतकं जग इथपर्यंत आलं, करोडो वर्षापासून सगळं जग चाललं, काहीच तर नाही इथं जग. मध्ये एक पक्क लक्ष द्या, स्वतःच्या जीवनामध्ये पण आपल्याला जेव्हा वाटतं की केव्हाही काही पण घडू शकते, काही वाईट घडायची भीती वाटते आपल्याला, तर तो आपण काय म्हणतो, त्या जगात केव्हाही पण होऊ शकते. तर मी काय म्हणतो त्याचा असा लावायचा की या जगात केव्हाही काही पण चांगलं घडू शकते, असा अर्थ लावायला काही हरकत की या जगात केव्हाही काहीही घडू शकते. बरोबर आहे ना? तर केव्हाही काही पण चांगलं घडू शकते. माझ्या बाबतीमध्ये इथून पुढे आयुष्यामध्ये सगळं चांगलंच घडत राहील. पास्ट मध्ये काय जे काय आपल्याला अनुभव असतील, आपलं जगणं असेल ते तिथेच जर का मोबाईलला फॉर्मॅट मारतो, जसं डिलीट मारलं आणि नवा संकल्प, नवा ध्यास, शोधी नवे आकाश, नवं आकाश शोधायला काय हरकत आहे आपण. आणि राखीतून मीच नवा घेतला आकार. तुम्हाला एक फिनिक्स नावाच्या पक्ष्याची कथा ग्रीक वाङ्मयात पाहायला मिळेल. त्या ग्रीक वाङ्मयामध्ये असं वर्णन आहे की फिनिक्स पक्षी राखीच्या ढिगाऱ्यातून जन्म घेतो आणि उडतो, आकाशात उड्डाण करतो. त्याच्यावरून या कवयित्रीला उपमा सापडली असेल, राखीतून मीच नवा घेतला आकार. जेही काही अवतीभोवती घडतं, आपल्याही आयुष्यात खूप वेळा वाईट घडून गेलेलं असते. त्याच्यातून स्वतःला एक नवी उभारी जर आपण दिली की मला काहीतरी नवीन शोधायचे, मी काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलंच करेन, आणि आपण खूप सोन्यासारखे आहोत. आपल्यावरून सोनं ओवाळतात ना, दिवाळीला का ओवाळे की तुझ्यावरून हे सोनं ओवाळून टाकतो आम्ही, तू सोन्यापेक्षा किमती आहे बा आमच्यासाठी, है ना? सोन्यापेक्षा किमती, सोन्याच्या किमती किती वाढत जातील. आज जो भाव आहे तो कालच्यापेक्षा वाढलेला आहे. सोनं अखेर सोना होता. आणि माणूस हा शेवटी माणूस असतो. सगळ्या जगामध्ये सर्वात किमती व्यक्ती आपण असतो. आपल्याला कधी कळेल का? एखादं उदाहरण सांगू का? थांबायचं? तुम्हाला कधी पण मध्येच बोलताना जर वाटलं थांबून जा सर, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कंटाळून ऐकवायचं असं नाही, तुम्हाला छान वाटावं म्हणून मी एक छान कथा सांगतो की आपल्या प्रत्येकामध्ये निसर्गानं म्हणा, परमेश्वरानं म्हणा, किंवा गूढ रहस्यमय अशा या युनिव्हर्स मधून इतकं काही असाधारण असं काही ठरलेलं आहे आपल्यामध्ये, आपल्याला पत्ता नाही आहे. ज्याला पत्ता लागतो ना तो जादूगार बनतो आपल्या आयुष्याचा. एका गावाच्या वेशीच्या आतमध्ये एक भिकारी भीक मागत बसायचा. त्याच्या समोर एक दुकान होतं.
आणि त्या दुकानामध्ये एक शेठजी बसायचा. आता जो भिकारी आणि शेठजी जवळपास सारख्या वयाचे होते, लहानपणापासून एकमेकाला पाहत होते. एक दिवस काय झालं, तो भिकारी अचानक मेला. तो जो शेठजी होता त्याला काय वाटलं, माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, बिचारा मेला, आता याची आठवण म्हणून मी इथे एक छोटीशी समाधी बांधतो. मग त्यानं आजूबाजूच्या लोकांना विचारलं की मी याची समाधी बांधू का या भिकाऱ्याची. लोक म्हणाले बांधा ना, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, खर्च तुम्ही करा. तर तो म्हणाला की ठीक आहे, मी याची समाधी बांधतो. आणि त्यानं माणसं बोलावली, थोडंसं छानपैकी त्याला कॉलम वगैरे घ्या, खोदा, समाधी छोटी जरी बांधली तरी व्यवस्थित बांधा. ते मजूर जमीन खोदायला लागले आणि आश्चर्य, तो जिथं बसायचा तिथे खोदलं, त्या खाली हंडा सापडला, सोन्याच्या मोहरा त्याच्यामध्ये. त्या शेठजीने कपाळाला हात मारला, सोना हंड्यावर खजिन्यावर बसून भीक मागितली आयुष्यभर, याला पत्ता नाही लागला. त्याच्या चेहऱ्यावरती भिकाऱ्याची रया नुसती केविलवाणा राहिला. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपल्यालाही आपला आतला खजिना जर कळला नाही तर आपण भिकाऱ्यासारखे चेहरे करून या जगामध्ये फिरू नाही व्हायचं. आपल्याला खजिना घेऊन पाठवलाय त्याने, आणि आतमध्ये आपल्याला चेहरा राजासारखा, सम्राट सम्राज्ञी असं आपले चेहरे आपल्याला बनवायचे. आपल्याला भिकाऱ्यासारखं जगायचं नाही. त्या खजिन्याचा शोध घ्या, आणि तो खजिना कुठे सापडतो, मनातून. कुठे सापडतो, जगामध्ये सापडतो. आणि कोण शोधतं, मी शोधतो. मी, मन आणि माझं जग, हे असं त्या तिघांची सांगड लावत आपल्याला जगायचंय. आणि मगाशी सांगितलेलं की आपल्याला संकुचितपणा सोडला तर आपलं मन एक्सपांड होतं, आणि कुठेतरी माणुसकीसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याची छोटीशी कथा सांगतो आणि मग मी थांबतो. एक मुलगा होता, तो एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला. त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाला त्याला बरंच सांगितलं, माझी परिस्थिती आहे, माझी तशी परिस्थिती आहे, मला नोकरीची गरज आहे, मला नोकरी द्या हो. पण तो इंटरव्ह्यू घेणारा जो होता, त्याच्या कोणा मित्राचा फोन आला होता, त्यानं पाठवलेल्या मुलाला लावायचं होतं. त्यानं याला परत पाठवलं, नाही नाही, तुला आम्ही लावू शकत नाही. तो मुलगा म्हणाला कळवून, अरे घरी वाईट परिस्थिती आहे, वडील वारलेले, आईला सांभाळावं लागते, लहान भावंड आहेत, मुझे तुम ये जॉब दे दो, सिर्फ इंसानियत की खातिर सोचो जरा. तो म्हणाला नाही, तुला देऊ शकत नाही. तो मुलगा उठला, जाताना दरवाजातून म्हणाला, फक्त एकदा विचार करा माझा, एक बार सोचो, सिर्फ इंसानियत की खातिर. त्याला विचार निघाला, जा म्हणतो. तो निघाला बिचारा, डोळ्यामध्ये अश्रू. आता पुढे कुठे जायचं, नोकरी कशी शोधायची, कुठे शोधायचं, काय करायचं, डोक्यामध्ये विचारचक्र असाच चालत राहिला. काही त्याला घराकडे जायचा विचार केला नाही, जाऊ द्या म्हणे, थोडं चालत राहू. तासभर तो चालत राहिला आणि पाठीमागून एक कार आली, आणि ती कार त्याला काही कळाच्या बाजूलाच एक झाड होतं, त्या झाडावर एकदम थडकली आणि बंद पडली. लोक धावत आले, परंतु त्याला मदत करावी, हॉस्पिटलला न्यावी असं कोणाच्या मनात आलं नाही. लवकर लोक नुसते पाहू लागले. या मुलानं दोघा तिघांना गोळा केलं आणि त्या माणसाला बाहेर काढलं. त्याच्या लक्षात आलं की हा तोच माणूस आहे ज्यानं आपल्याला परत पाठवलं, इंटरव्ह्यू मधून रिजेक्ट केलं. एखाद्याला वाटलं असतं की आपल्याला इंटरव्ह्यू रिजेक्ट केलं, नोकरी दिली नाही, मरू दे ना याला, तर तसं नाही. तो गरीब असूनही त्या मुलानं लोकांची मदत घेतली आणि हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला. त्याची घरच्या लोकांना फोनवर लावण्याची व्यवस्था केली आणि त्याला शुद्धीवर येईपर्यंत थांबायचं असं त्याने ठरवलं. तो तिथेच थांबला आणि थोड्या वेळानंतर तो माणूस शुद्धीवर आला. त्याने विचारलं, मला इथे हॉस्पिटलला आणून ऍडमिट करणारा कोण आहे? त्या डॉक्टरांनी वगैरे सांगितलं की तो मुलगा बाहेर बसलेला आहे. हा माणूस म्हणतो, त्याला बोलवा, मला पाहायचं आहे कोण आहे.
त्यानं पाहिलं आणि त्याला पाहिल्यानंतर धक्का बसला की अरे, थोड्या वेळापूर्वी तुला मी रिजेक्ट केलेला तू, आणि तू ऍक्सिडेंट मध्ये असं झाल्यानंतरही मनामध्ये राग न करता, द्वेष न करता तू मला हॉस्पिटलला आणून घातलं. तुला मी असं रिजेक्ट करूनही, निराश करूनही तू हे का केलं? ये तूने ऐसा क्यों किया? त्या पोराचं उत्तर होतं, सिर्फ इंसानियत की खातिर. कुठंतरी माणुसकीसाठी आपल्याला धडपडावं लागतं. त्या जगामध्ये तेच व्रत आपल्याला घ्यावं लागेल. हे व्रत घेण्याचा संकल्प आपण इथे करू. पुनश्च एकदा मला ज्यांनी इथे आमंत्रित केलं त्यांचे आभार मानतो, आणि तुमचे सुद्धा. कारण याच्या आधी सुद्धा तुम्ही बरंच वेळ ऐकत होता, आणि माझं सुद्धा हे जे भाषण आहे, व्याख्यान आहे, तुम्ही ऐकलं. तुमचे मी आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो.